लग्न पहावे टिकवून. लेखक सी.डी. धर्माधिकारी. पूर्वी अशी म्हण होती की घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून. हल्ली मात्र कुटुंबामध्ये नवविवाहित वरवधूंचे विभक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने लग्न पहावे टिकवून असं म्हणण्याची वेळ आली आहे. घर बांधणी किंवा लग्न समारंभाचा खर्च हा नेहमी तरतूद केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने वाढत जातो आणि मग अशी परिस्थिती निर्माण होते की काम पूर्ण करावे तर पैसा नाही आणि काम अर्धवट ठेवून थांबवावे तर पूर्वी खर्च केलेल्या पैशाची काय उपलब्धी होणार. ना घर का ना घाट का अशी अवस्था होते. घराच्या बाबतीत सामग्रीचे वाढलेले दर, वाढीव मजुरी, मजुरांची कामात दिरंगाई इत्यादी गोष्टींमुळे घर ठराविक कालावधीत पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याचा मनस्ताप होतो. तसेच लग्न समारंभाचे आहे. सर्वप्रथम देणं घेणं काय ठरतं, मानपानाची न संपणारी यादी, त्यातून उद्भवलेली नाराजी, वेळेवर चहाची झालेली गैरसोय, जी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी बाब, आगत स्वागत, पायधुणीचा कार्यक्रम, अशा कितीतरी क्षुल्लक गोष्टी लग्न कार्यात अतिमहत्त्वाच्या होऊन बसतात आणि जरा यात त्रुटी आढळून आली तर इतर पाहुणे मंडळींचा तोल जातो, वादाला तोंड फुटलं जातं. अशा वेळी सामोपचाराने कोणी विचारच करत नाही आणि मग होत्याचं नव्हतं होऊन जातं. ह्या वेदना लग्न करणाऱ्यालाच ठाऊक असतात. म्हणून घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून. आता मात्र लग्न पहावे टिकवून असं सांगण्याची वेळ आली आहे. हल्ली लग्नाच्या बाजारात मुलींना मागणी आहे. मुली बऱ्यापैकी उच्च शिक्षित आहेत, नोकरी करणाऱ्या असून मुलांपेक्षा भरपूर पगार मिळवणाऱ्या आहेत. त्यामुळे मुलींना वर निवडीचा हक्क आपोआप मिळतो. मुलींचे प्रमाण मुलांच्या मानाने कमी आहे. सर्वच मुलं IT कंपन्यात नाहीत. लठ्ठ पगार असणारी मुलं कमी प्रमाणात आहेत. असं व्यस्त प्रमाण असल्याने मुलांचं लग्न वय वाढून जातं तरी लग्नाचे योग जुळून येत नाहीत. मुलींच्या अपेक्षा आहेतच, त्यापेक्षाही मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा त्याहून जास्त असतात. समाजामध्ये असंही बघायला मिळतं की काही ठरलेली लग्न क्षुल्लक कारणांसाठी मोडले गेलेली आहेत. उदाहरणार्थ, एकाच शहरात राहणारे मुलगा व मुलगी तिच्या माहेरच्या ठिकाणापासून सासर 5 किलोमीटरच्या अंतरावर असल्याने साखरपुडा होऊन लग्न मोडलेलं आहे. कारण काय तर आई एकटी असून तिचा सांभाळ करण्यासाठी दररोज ये-जा करायला अडचणीचं ठरतं म्हणून. मुलींच्या अपेक्षा तर खूप असतात. मुलाला दरमहा पॅकेज लाखांचे वर असावे, स्वतःचा फ्लॅट हवा, कार हवी, मुलाला आईवडील नकोत, फक्त फोटोतला हार घालण्यापुरती हवेत, आईवडील असल्यास स्वतंत्र राहायला हवे. पण ह्या मुली किंवा त्यांचे आईवडील हा विचार करत नाहीत की लग्नाच्या वयात इतक्या साऱ्या अटी आपला स्वतःचा मुलगा असता तर पूर्ण करू शकला असता काय. त्या भूमिकेत जाऊन विचार करायला हवा. तेव्हा समजू शकेल की हे इतकं सोपं नाही आहे. एक कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू होता. न्याय देताना न्यायाधीशाने असं नमूद केलं की मुलींनी आपल्या बायोडेटामध्ये मुलाला आईवडील, बहीण भाऊ नकोत असं स्पष्ट उल्लेख करण्यात यावं. इतके करूनही कर्मधर्म संयोगाने लग्न जुळलंच तर ते टिकवणं ही जबाबदारी नवविवाहित वधूवरांची आहे. काही दिवस किंवा महिने गोडी गुलाबीने प्रपंच होतो. पुढे तू मैमै सुरू होतं आणि प्रकरण वेगळं वळण घेतं. याची सुरुवात मुलीच्या आईपासून होते. सकाळी सकाळी पहिला फोन आईचा मुलीला किंवा मुलीचा आईला होत असतो. मुलीची आई विचारते काय? ती म्हणते आताच उठले, चहा पाणी ब्रेकफास्ट करायचंय. आईचा त्यावर सल्ला असतो, आज रविवार आहे ना, इतक्या लवकर कशाला उठलीस ग, बाहेरून मागवायचं ना नाश्ता वगैरे, घरी कशाला करत बसतेस. असा कानमंत्र दिल्यावर मुलगी त्याप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम सुरू करते. थोड्या वेळाने त्या सल्ल्यानुसार कृती केल्याची कबुली मुलीकडून फोनवर दिली जाते. थोड्या वेळाने दिवसभर फोनाफोनी सुरू असते. त्यात मार्गदर्शन तर नाहीच, आगंतुक सल्ले देऊन विभक्त व्हायला प्रवृत्त केलं जातं. मुलीचं सासरी खरोखर छळ होत असेल किंवा नवदाम्पत्य अडचणीत असेल तर अवश्य मदत करावी, परंतु विनाकारण सल्ले देऊन चांगला चाललेल्या संसाराची घडी विस्कटू देऊ नये. मुलांच्या आईवडिलांनीही काही गोष्टीचे पथ्य पाळायला हवे. लग्न झाल्यानंतर मुलाला खूप सूचना देत बसू नयेत. त्यांना त्यांचं लाईफ जगू द्यावं. ते आता सज्ञान आहेत, त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी. दोन्ही बाजूंनी समतोलपणा, सामंजस्य राखलं गेलं तर विभक्त होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. चांगल्या सुस्वभावी मुली आहेत, सासू सासरे सांभाळणाऱ्या मुली आहेत. कामामध्ये असताना आईचा फोन आला तर सध्या कामात आहे, नंतर सवडीने फोन करेन अशा सांगणाऱ्या मुली पण आहेत. शेवटी माहेरचे संस्कार महत्त्वाचे. मुलगी असो वा मुलगा, शेवटी माणसं आहेत, काही चुका होऊ शकतात. तारुण्याची उर्मी असते, पण वेळीच सावध व्हायला हवे. मुलगी ही सासर माहेरच्या उंबरठ्यावर तेवत राहणारी एक पणती असून दोन्ही घरं प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. फक्त गरज आहे ती सत्सद विवेक बुद्धीने जाणीव करून देण्याची. ती जबाबदारी संबंधित पालकांची आहे. लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी, पुणे.